याच्यामध्ये 10व्या दिवशी वाटतं 10व्या दिवसापासून हे त्याचं गळ्यात होतं. हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मम्मा विथ अवनी अँड आयू. तर आयू गेला आहे स्कूलला आणि आयू स्कूलला गेल्यानंतर माझी रुटीन काय असते तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जरी माझं एक बाळ स्कूलला गेलं आहे ना तरी दुसऱ्या बाळाचंही मला आवरून घ्यायचं असतं, कारण आवणीची स्कूल दुपारून असते. तर मग तो गेल्यानंतर तिचं आवरते आणि घरातली काही कामं म्हणजे रोजचे रुटीन तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहेत. आणि हा व्हिडिओ आहे ना मी 10 ते 15 दिवस आधी शूट केला होता. एडिट मात्र केला गेला नाही, कारण मध्ये बरंच नाही होतं. मला 10-1 दिवस तर ते राहिलेच होते. आणि आता असं झालं आहे ना, सवय झाली ना, तर लेट का होईना पण सगळं शेअर करावं असं वाटतं. म्हटलं चला हा व्हिडिओ राहिला आहे ना, तर मग त्यालाही शेअर करूनच देते. आणि इथं मी ना अवनीच्या नाश्त्याची तयारी करून घेत होती आणि आधीची प्रिपरेशन मला तिनेच करून दिली होती. म्हणजे कापून वगैरे मी दिलं कांदा टोमॅटो आणि मिक्स मात्र तिला करून द्यायचं होतं. तर मी सकाळी ना जेव्हा अवनीच्या पप्पांना टिफिन बनवते ना, टिफिनसाठी पोळ्या, तर तेव्हा मी थोडे एक्स्ट्राच बनवून घेते. म्हणजे कधीतरी नाश्त्याला नाही दुसरं काही असेल ना तर मग भाजी पोळीच खाल्ली जाते. आज भाजी तर होती, पण तिला ऑमलेट खायचं होतं, तर म्हटलं तिला ऑमलेटचा रोल करून देते. तिला दिला होता ऑमलेटचा रोल करून. आणि कधी कधी असं होतं ना, तर मुलांना सगळं टायमावरती देण्यात किंवा घरातली सगळी कामं आपल्याला टायमावरती करण्यात आपल्या स्वतःकडे लक्ष मात्र दिलं जात नाही. स्वतःचा कधीच नाश्ता टायमावरती होत नाही. एखाद्या दिवशी ठरवलं ना, फक्त त्याच दिवशी आपला होतो, दुसऱ्या दिवसापासून परत आपलं रोजचं रुटीन चालू होतं. असं सगळ्याच बायकांसोबत होत असेल असं मला तरी वाटतं. ही बघा आईची ना गळ्यात म्हणजे तो झाला ना त्यानंतर 10व्या दिवशी वाटतं 10व्या दिवसापासून हे त्याचं गळ्यात होतं. आधी थोडे दिवस हातात घातलं होतं, त्यानंतर गळ्यात. तर तेव्हाचं त्याचं अजूनही गळ्यातच होतं. तर ते आज मी काढलं आहे. म्हटलं त्याला टोचत पण होतं. आणि टीचर आता बोलतील म्हटलं, कारण काल त्याच्या हेअरकटचं सांगितलं होतं टीचरने, त्याचं हेअरकट करा असं. तर हे पण मी आज काढून घेतलं, म्हटलं जाऊ दे. तर ते असं वाटतंय ना, तर झालं तेव्हापासून घातलं होतं. आणि अजूनही घालतात आमच्याकडे, 4-4, 5-5 वर्षापर्यंत घालतात मुलं. पण म्हटलं आज स्कूलला जातोय, भीती वाटते, म्हणून मग त्याचं आज मी काढून घेतलं. तर आता ते ठेवते व्यवस्थित सांभाळून. तर ते म्हटलं बघून बघून असं वाटतंय बाई की लहान होता आणि हे काढून झालं म्हणजे आता मोठा झाला आहे, तर वाईट वाटतं. जाऊ द्या, असू द्या, काही नाही. आणि त्याच्यात कानात पण आहे, कानातली घातली छोटी छोटी इयरिंग्स. तर ती आता सध्या राहू दिली अजून. ती जर टीचरने सांगितलं काढायला तर काढेल, नाहीतर मग राहू दिली थोडे दिवस. कारण पुढे जाऊन तो घालणारच नाही, मुलगा आहे म्हणून. म्हटलं लहान आहे तोपर्यंत चांगले वाटतात, तर मग त्याच्या कानातच राहू दिली. तर अजून जर टीचरने सांगितलं तर काढेल. आणि हे तर काही सांगितलं नव्हतं टीचरने की काढा असं म्हणून, पण मीच काढून घेतलं आहे. म्हटलं काढून घेते, जाऊ दे. कारण आता कसं आहे ना, कॉलर आणि त्यानंतर परत टाय असतो, मग ते परत त्याला टोचलं जातं असं म्हटलं, म्हणून ते आज मी काढून घेतलं होतं. आणि पुढचं आता बघू, आज हेअरकट पण करून घ्यायचं आहे. आज नाही झालं तर मग आता 3 दिवस सुट्टीचे त्याला. तर त्या सुट्टीच्या एखाद्या दिवशी जाऊ हेअरकट करायला, कारण केस वाढली होती त्याची आणि मी राहू दिली होती. म्हटलं राहू देते, पण टीचर काल बोलले की त्याचं हेअरकट करा. तर आता तो पण केस कट बारीकच करून घेईल पूर्ण. आणि आता सध्या तरी पाऊस आहे म्हणून कुठे जाणं पण नाही होणार आहे, तर म्हटलं बारीकच करते. पावसाचे केस पण नाही सुकत जरा धुवून घेतली तर. चला आठवण. आणि मगाशी मी तुम्हाला जी दाखवत होती ना, तर ती सटवाई होती, ती जी आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर 10-12 दिवसानंतर गळ्यात घालतो. तर ती आज मी त्याची काढली होती आणि ते बघूनच मला वाईट वाटत होतं. तर चला असो. इथे ना मी मशीनला कपडे लावले होते सकाळी, आणि सध्या तरी आता मशीनच लावते, नाहीतर मी मागे कंटिन्यू हातानेच कपडे धुत होती. तर आता पाऊस आहे ना, तर कपडे पण सुकत नाही, तर मशीनलाच लावली जात आहेत. तर मशीनचे कपडे काढून घेत होती. आणि मशीन आहे ना माझी जागेवरती नसते. मला तिकडे बेडरूममध्ये जागा आहे ना, तर तिथं ठेवते, कारण इथं जी मी स्पॅसेसमध्ये ठेवली ना, तर मग आम्हाला यायला जायला जागा नसते. तर तसं व्हील्सवाले म्हणजे मी जे स्टँड ठेवलं आहे ना, तर ती सरकवता येते. तर मग मी जेव्हा मला लावायचं असेल तेव्हा तिथं त्या जागेवरती ठेवते, नाहीतर मग परत बेडरूममध्ये नेते. आणि आता रोजच पाऊस चालू आहे आणि ऊन अजिबातच नाही आहे. तर मशीनचे लावलेले कपडे पण सुकत नाही आहेत. ती पण मला पूर्ण रात्रभर, दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा ही दुसरी कपडे टाकायला जाते ना, तेव्हाच मला ते काढून घ्यावी लागत आहेत. कधी कधी तर मग ती कपडे पण मी घरात आणून बेडवरती जिथं मला जागा भेटली ना, तिथे मी टाकत असते, कारण ते आपल्याला परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घालायला लागतातच. तर इथं माझे कपडे वगैरे टाकून झाले होते. त्यानंतर स्वयंपाक करून घेणार होती, कारण सध्या आई खाऊच घेऊन जातो टिफिनला.
आणि नाश्त्याला पण अगदी थोडंच खाऊन जातो, ते पण मी त्याला जबरदस्तीने भरवते. कारण एवढं सकाळी सकाळी त्याला पण जाणार नाही असं मला वाटतं, पण भुकेला पोटी पण कसं पाठवायचं ना, तर थोडं तरी त्याला खाऊ घालूनच देते. कारण त्याला दूध आवडत नाही, दूध पण पिलं तर अगदी थोडंसंच पितो. दुधात ना त्याला हॉर्लिक्स किंवा म्हणजे गोड काहीतरी असेल ना, दूध चहा दूध वगैरे, तर ते तो पिऊन घेतो. पण ते त्याला जास्त द्यावंसं वाटत नाही, कारण त्याला गोड खूप आवडतं, गोड खूप खातो तो. आणि रोज सकाळी तेच द्यायचं म्हटलं तर मग नको वाटतं. म्हणून मग त्याला थोडंसं म्हणजे भाजी पोळी किंवा सकाळचं काही नाश्त्याला असेल ना, ते थोडंसं खाऊ घालून देते. म्हणून मी आल्यानंतर म्हणजे त्याला पटकन देता येईल असं भरून ठेवते, स्वयंपाक करूनच जाते. तर आल्यानंतर पटकन देता पण येतं आपल्याला. जे असेल भाजी पोळी किंवा मग खिचडी वगैरे लावायची असेल ना, तर ती आधीच लावून ठेवते. कामं वगैरे माझी झालेलीच असतात. तर इथं पण माझी आता मस्त खिचडी लावून झाली आहे. त्यानंतर मला अवनीची तयारी करून घ्यायची आहे, कारण अवनीला स्कूलला आता पाठवायचं आहे. तर तिचा टिफिन रेडी करून ठेवला होता, बॉटल वगैरे भरून ठेवलं होतं. कधी कधी आता ही कामं आहे ना ती स्वतःच करून पण घेते. तिची बॅग रेडी करून ठेवणं किंवा मग टिफिन बॉटल ठेवायचं. पण चेक पण करावं लागतं, काही नोटबुक्स वगैरे तिच्याकडून राहतात कधी कधी घरीच. तर ते आधी मी चेक करून घेते आणि मग त्यानंतर सगळं तिची बॅग रेडी झाली का मग तिची तयारी करून घ्यायची असते. इथं माझी खिचडी पण मस्त रेडी झाली होती. आता जाते अवनीला सोडायला आणि आईला आणायला. आतापर्यंत जेवढा वेळ होता तेवढ्या वेळात माझं बऱ्यापैकी कामं झाली आहेत आणि जेवण वगैरे बनवून ठेवलं आहे मी. खिचडीच लावली आज, तर म्हटलं तो येईल तर आल्या जेवायला बरं पडेल. आणि तो आल्यानंतर मग त्याच्या गप्पा चालू असतात, मग दुसरी कामं काय करावीशी वाटत नाही. तर सगळीच कामं करून घेतली आहेत मी आणि वेळ पण होता तर. आणि आज दुसरं काही बनवायचं इच्छा नाही होती, म्हणून खिचडीच लावली आहे. पातळ पातळ खिचडी त्याला आवडते आणि मी पण तीच खाते. अवनीला दिला आहे टिफिन, अवनीच्या पप्पांचाही टिफिन दिला आहे. तर आमच्या दोघांचं जेवण होतं. मग खिचडी वगैरे बनवून झाली आणि आता निघते आईला घ्यायला आणि अवनीला सोडायला. अवनीला सोडले आता स्कूलला आणि आईला आहे ना आज बसने सोडले मी स्कूलला, म्हणजे बस लावली त्याला. तर बस यायला ना 10-15 मिनिट वेळ होता मध्ये. तर तेवढ्या वेळात तिने अवनीसाठी क्रेयॉन घेतले होते, तिला क्रेयॉन पाहिजे होते. ती तर दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न केली होती, तिला मोठ्या साईजवाली पाहिजे होती, 50 क्रेयॉन्सवाली. तर ती घेतली होती. आणि आईचा आज बसचा पहिलाच दिवस होता ना, तर जाताना पण रडला नाही होता. तर म्हटलं चला त्याला सरप्राईज म्हणून चॉकलेट वगैरे घेऊया, तर त्याला ते आवडते पण. आणि बघितल्यानंतर तो पण खुश होईल. त्यानंतर त्याची बस आली होती आणि मस्त खिडकीतून बाहेर बघत होता. सुट्टी झाली, घरी यायचं होतं. चलो सरप्राईज तुझ्यासाठी. ये रडायचे नाही यार, स्ट्रॉंग आहे ना तू, व्हेरी गुड. चलो आता हँडवॉश करा, कपडे चेंज करा, जेवण करा. ओके चला. तर येताना तर काही रडला नाही, मस्त बसला होता खिडकीजवळ आणि जाताना पण नाही रडला. त्या मावशींना विचारलं मी, तर मलाही बरं वाटतं आहे. आणि आता आहे ना मस्तपैकी फ्रेश करते त्याला, कपडे चेंज वगैरे झाले, हँडवॉश झाला, हात वगैरे धुवून करून घेते. हो बाळा, काढून घेऊ. हा काढते. आणि जेवतो आणि झोपतो थोडा वेळ. परत संध्याकाळी दीदीला आणायला जायचं. हो मज्जा येते ना स्कूलला. ठीक आहे, चला मग माझा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.